कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दिवाळीसाठी आम्हाला गिफ्ट आम्ही देतो बाई, अगदी मोकळेपणाने देतो आणि अगदी वेळच्या वेळी देतो. आले 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 गिफ्ट आले. आई बाबा शुभ दीपावली. शुभ दीपावली. पाया पडतो. सॉरी, ऍक्च्युली हे गिफ्ट मी तुम्हाला कालच देणार होतो, पण नेमकं तुम्हीच घरी नव्हता. नाही, वसुंधरा मला म्हणाल्या की तुम्ही आय थिंक मार्केटमध्ये गेला होता. पण तुमचा तो माळी तो मला म्हणाला की तुम्ही रिक्षा पकडून कमला मिल्स मध्ये गेलायत, हो का? कमला मिल मध्ये नाही, म्हणजे कसं आहे ना, त्याच्या बाजूलाच मार्केट आहे ना, म्हणून मग आणि अहो काय आहे, रिक्षावाल्याला कमला मिल्सच सांगावं लागतं, नाहीतर येत नाहीत ना ते. हो ना. अच्छा अच्छा. बरं, आम्ही आता निघायचं म्हणतोय. येऊ का काय? नाही, बसा 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 बसा. अहो पण फराळ केल्याशिवाय मी तुम्हाला जाऊच देणार नाही तर. नाही, बसा बसा. बरोबर बरोबर. तर नाही, जा सर्वांसाठी फराळ घेऊन ये. मी आणते, आलेच. आई जरा एक मिनिट. हा बोल मम्मा. काय चाललंय ग तिकडे? काही नाही, त्या वसू वहिनीच्या आईबाबांना गिफ्ट देणं चाललंय. मम्मा तू सांग, लकी भेटला? भेटला ना, पण काही बोलला नाही. बुडाला पाय लावून ना पळून गेला युसलेस. पण का? अगं तेच तर सांगितलं नाही त्यांनी. एनिवे, आता सगळी मदार आपल्यावर आहे. आपल्याला काहीही करून त्या जयश्रीला नमवायचंय. आता आपल्याला लवकरात लवकर हालचाल करायला हवी आहे, कळलं? मम्मा तुझ्या डोक्यात काही प्लॅन आहे का? बऱ्याच आयडिया आहेत. मम्मा सो जीनियस. एनिवे, पुढे आई. आकाशराव, ती अंगठी घालून बघता का जरा? ते म्हणजे माप बरोबर आहे की नाही तुम्हाला कळेल ना. नो. कळलं? तनया, तनया कळ. हा 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 बोल. तनया, मम्मा एक मिनिट थांब. हॅलो हॅलो हॅलो. रेंज इश्यू वाटतं. आले, 1 मिनिटात आल्या, ऐकूच नाही ते. हॅलो. हा मम्मा बोल. काय आहे तनया? काही नाही ग, मला जरा बाहेर यायचं होतं. सगळ्यांसमोर बोलता आलं नसतं ना. काय बोलता आलं नसतं? अम्मा कडे एक मेजर झोल झाला. लकी ना घरातून बाहेर पडला. त्याला फॉलो करत वसू वहिनी त्याच्या मागे आली. काय घडतंय हे बघायला मीही त्यांना फॉलो केलं. गुड, हे असंच करायचं. इवन बेटर मम्मा, मी ना त्यांच्या मागे मागे आले. ऍक्च्युली मला काही ऐकू आलं नाही. मी एक बघितलं, वसू वहिनीने लकीच्या बोटातून अंगठी काढून घेतली. व्हॉट? येस. आणि तुला माहितीये का, तीच अंगठी वसू वहिनीच्या आई बाबांनी आकाश दादाला गिफ्ट म्हणून दिली आहे. अगं पण तनया, हे कसं शक्य आहे? एक मिनिट. आणि हे तू सगळं मला आत्ता सांगतेस? सॉरी मम्मा, विसरून गेले. इट्स नॉट अ बिग डील. कम ऑन यार. इट इज अ बिग डील. इन फॅक्ट इट इज अ व्हेरी बिग डील. आपल्याला त्यांची सगळी सिक्रेट्स कळायला हवी. आणि काहीही झालं ना तरी मला कळवायचं. सगळ्यात आधी ना या अंगठीचं काय प्रकरण आहे हे शोधून काढायला पाहिजे. आणि तू काय म्हणालीस?
वसुंधरानी लकीच्या बोटातनं अंगठी काढून घेते. येस, मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आणि ते पण खेचून. एक काम करताना त्या वसुंधराला जरा बोलतं कर. तिच्याकडून काही कळतंय का ते बघ. मी आलेच. रानड्यांकडे जरा चक्कर मारून येत. ओके डन मम्मा. बाय. बाय. पनी उठ उठ पटकन. होमवर्क कम्प्लीट करणार होतास ना. उठ उठ. का झोपतोयस? काय करू, खूप कंटाळा आलाय. बोर होते. हा अभ्यास पण किती बोर आहे. मग बाळा थोडा वेळ दुसरं काहीतरी कर. काय करू, त्याची म्हणून पण त्यांच्याकडे गेले. कॉमिक्स वाच. झाले सगळे वाचून, नवीन आणावे लागते. मग काय बरं करता येईल? ड्रॉइंग करायला तर तुला किती आवडतं. ड्रॉइंग कर. पण आताच तर थोड्या वेळापूर्वी केली होती. का सारखं ड्रॉइंग ड्रॉइंग ड्रॉइंग. लकी अंकल असायला पाहिजे होते. त्यांच्या मोबाईल मध्ये गेम तर खेळला असता. कुठे निघून गेलाय तो. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, लकी अंकल आता कामासाठी गेले आणि आता ते परत कधीच येणार नाही. कळलं? काय? काय म्हणालीस तू? लकी परत येणार नाहीये? नाही ते मी. आणि तुला काय माहिती ग? तू कशावरून सांगतेस की तुला असं परत यायला नकोय? अरे हो, तसं काही नाहीये. ते लकी भाऊजी स्वतः जाताना म्हणाले होते ना की परतीचं काही सांगता येत नाही. हे उगाच आता पनीला आशा नको लागून राहिला म्हणून मी तसं म्हटलं. म्हणून काय झालं? हा, लकी परत येईल या आशेवर मी सुद्धा आहे. आणि आपलं माणूस जर लांब गेलं तर ते लवकर परत यावं या आशेवर नसतो का आपण? काय होय. मग बऱ्या, तू आईचं काही ऐकू नकोस. हं? लकी लवकरात लवकर त्याचं काम संपून येणार आहे. आणि तो आला ना की आपण त्याला आपल्या घरीच राहायला सांगूया, आपल्या बरोबर. आणि तुला काय सुट्टी आहे ना आज? घरात काय बसलायस? कोणीच नाही खेळायला. हो का? जा 100 दोरीच्या उड्या मार, नाही तर उठापाशा काढ जा. मुलांनी असं सुट्टीच्या दिवशी घरात बसून राहू नये. सावकाश बानी. नाही बाई, नुसतं घर कोंबड्यासारखं बसून ठेवलंय त्यानं घरामध्ये. सॉरी आई, पण काही माणसं गेलेलीच बरी असतात. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.